नमस्कार, मी चित्रा केळकर आणि परिवर्तन ह्या मालिकेमधील दुसरा व्हिडिओ घेऊन आज मी तुमच्यासमोर येते. आज आपण बघणार आहोत एक गोष्ट, जी गोष्ट लहानपणापासून आपल्याला माहिती आहे. दोन लाकूडतोड्यांची गोष्ट. दोन्ही लाकूडतोडे होते जे एकाच पद्धतीची झाडं एकाच पद्धतीच्या कुऱ्हाडीने कापत होते. दोघेही सारखाच वेळ काम करत होते आणि तरी सुद्धा पहिल्या लाकूडतोड्याची लाकडं ही दुसऱ्या लाकूडतोड्यापेक्षा खूप जास्त तोडून होते. म्हणून दुसऱ्या लाकूडतोड्याने विचारलं, काय रे भाऊ, तुला कसं शक्य होतं एवढी लाकडं तोडणं, आणि तरी सुद्धा माझ्यापेक्षा तू संध्याकाळी अतिशय उत्साही असतोस, आनंदी असतोस, कसं काय बुवा हे जमतं? पहिला लाकूड तोडा म्हणाला, काय नाही, त्याच्यात फार काही कठीण नाहीये. मी माझ्या दिवसाची सुरुवात नेहमी माझ्या कुऱ्हाडीला धार लावल्याशिवाय करत नाही, आणि त्यामुळे कुऱ्हाडीला धार लावणं ही गोम आहे बरं का, जर का तुम्हाला आनंदी आणि अतिशय छान असं आयुष्य जगायचं असेल तर. आता ही गोष्ट तुम्हाला आणि मला माहितीच होती, पण ह्या गोष्टीमध्ये लपलेलं जे ज्ञान आहे, जो लपलेला शहाणपणा आहे, तो आपल्या आयुष्यामध्ये यायला, त्याचं प्रकटीकरण व्हायला आपण काही केलं का? तर महाराजा त्याचं उत्तर नाही असंच दुर्दैवाने येईल. तर ते करण्यासाठी काय करायला पाहिजे? आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितल्या त्या 3 पायऱ्या आपण ह्या गोष्टीला लावून बघूया. म्हणजे आता ही गोष्ट तुम्हाला माहिती होती, पुस्तकामध्ये होती, तुमच्या डोक्यामध्ये होती, पण ती तुम्ही जाणीवेमध्ये कधी पकडलीच नाही. आता तुम्ही माझ्याबरोबर ह्या 10-15 मिनिटांमध्ये ती डोक्यामध्ये पकडणार आहात, तुमच्या जाणीवेमध्ये ती गोष्ट धरणार आहात. ती जेव्हा गोष्ट जाणीवेमध्ये धराल तेव्हा तुम्हाला कळेल, अरे या गोष्टीतलं सारभूत काय आहे? तर जे काही इन्स्ट्रुमेंट आहे किंवा जे काही कुऱ्हाड, हे जे काही साधन आहे, त्या साधनेला व्यवस्थित ठेवणं आणि त्या साधनाची शक्ती जास्तीत जास्त वाढवणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीचे जे काही करणं आहे ते रोज करायला पाहिजे, हे तुमच्या लक्षात येईल. आणि मग हे लक्षात आल्यावरती तुम्ही विचार कराल की मला तर आयुष्यात परिवर्तन घडवायचं आहे, बदल घडवायचा आहे. मग ते बदल घडवण्यासाठी माझं साधन कुठलं? तुम्ही स्वतःला पहिला प्रश्न विचारायला लागाल की ह्या परिवर्तनासाठी माझं साधन कुठलं? हा प्रश्न जेव्हा तुम्ही विचारता ना, तेव्हा तुम्ही दुसरी जी पायरी आहे ती चढलेली असता. कारण तुमचं आयुष्य तुम्ही तिथे खूप सरळप्रमाणे समोर धरता आणि विचार करायला लागता की ह्या गोष्टीचा माझ्या आयुष्याशी मी संबंध कसा जोडू? ह्या गोष्टीमध्ये जे काही सांगितलेलं ज्ञान आहे ते माझ्या आयुष्यात मला उपयोगात कसं आणता येईल? त्यामुळे तुम्ही या गोष्टीसाठी खूप अतिशय वेलकमिंग अशा प्रकारचं तुमचं महाराजा एकंदर वागणं जे असतं ते होतं. आणि तुम्ही विचार करायला लागता की तुमच्या आयुष्याशी या गोष्टीला कसं निगडीत करून घेता येईल. मग तुम्ही प्रश्न विचारायला लागता की ह्या साधनाची क्षमता वाढवणं गरजेचं आहे, म्हणजे मला नक्की ध्येय काय ठेवायला पाहिजे? मग तुम्ही ध्येय नक्की केल्यावर विचारता की ह्या साधनाला जर का माझी क्षमता वाढवण्यासाठी मला काय काय गोष्टी केल्या पाहिजे, मला त्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत, त्या गोष्टी करताना मला कुठल्या अडचणी येऊ शकतात, हे सगळे प्रश्न तुम्ही जेव्हा विचारता तेव्हा या गोष्टीचा स्वीकार तुम्ही तुमच्या आयुष्यात करायला सुरुवात केलेली असते. आणि हे स्वीकार जेव्हा करता तेव्हा त्या माहितीचं रूपांतर तुम्ही ज्ञानामध्ये करता. आणि ह्या ज्ञानावर आधारित असा जो तुम्ही एक आराखडा तयार करता, त्या आराखड्यानुसार तुम्ही जेव्हा कृती कराल तेव्हाच फक्त ह्या गोष्टीमध्ये लपलेलं ते ज्ञान आहे, जे शहाणपण आहे, ते तुमच्या आयुष्यामध्ये प्रकट व्हायला लागेल. कृतीशिवाय कुठलाही तरणोपाय नसतो महाराज. आणि ही कृती कशी करायला पाहिजे? तर गोष्ट आपल्याला सांगते रोज करायला पाहिजे. म्हणजे जे काही तुमची साधन आहे त्याची क्षमता वाढवण्याचं काम तुम्हाला हे रोज केलं पाहिजे, कारण रोज तुम्ही ते साधन वापरता. ह्या शहाणपणाप्रमाणे आपण आता विचार करूया की आपलं साधन कुठलं. तुम्ही सगळे खूप हुशार आहात महाराजा, कारण आत्तापर्यंत तुम्हाला कळलं असेल आपलं साधन कुठलं. आपलं परिवर्तनासाठीचं साधन दुसरं तिसरं काही नसून हे आपलं शरीर. अर्थात शरीर आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण पाश्चात्य दृष्टिकोनाने नाही जाणार. पाश्चात्य दृष्टिकोनानुसार शरीराचं जे काही आपलं समोर येणारं रूप आहे ते खूप छोटंसं आहे. पण आपण जर का आपल्या भारतीय तत्वज्ञानानुसार शरीर काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचं खूप व्यापक स्वरूप आपल्या समोर येतं आणि खऱ्या अर्थाने वास्तवदर्शी स्वरूप आपल्या समोर येतं. तर काय आहे ते स्वरूप? तर तैत्तरीय उपनिषदामध्ये 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पंचकोशाची संकल्पना आली. पुढे योगिक शास्त्रांमध्ये आणि आयुर्वेदामध्ये या पंचकोशाचा वापर केला गेला. आता पंचकोश, आपलं शरीर जे आहे ते 5 कोशांचं बनलेलं आहे. सगळ्यात पहिला कोश कुठला? हे जे आपल्याला दिसणारं शरीर आहे, आपल्याला जाणवणारं शरीर आहे ते म्हणजे अन्नमय कोश. या अन्नमय कोशाच्या आतमध्ये अनेक शारीरिक संस्था असतात की ज्या अव्याहतपणे काम करत असतात. कुठल्या संस्था असतात? तुम्हाला माहिती आहे की श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे, रुधिराभिसरण संस्था आहे, आपली नस संस्था आहे, चेता संस्था आहे. तर ह्या सगळ्या संस्था काम करत असतात. या सगळ्यांचा मिळून जो बनतो तो प्राणमय कोश.
कारण ह्याच्यातनं जी जी ऊर्जेची देवाणघेवाण होत असते किंवा ज्या ऊर्जेची आपल्याला एक जाणीव होत असते, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असलेला प्राण आपल्याला जाणवत असतो. तिसरा जो कोश आहे तो म्हणजे मनोमय कोश. आपल्याला जाणवणाऱ्या भावभावना, आपल्या आवडीनिवडी, आपले मूड्स हे सगळे मनोमय कोशामध्ये येतात. आपल्या मेंदूमध्ये ज्या काही आपण एकंदर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची आपल्या मनामध्ये जी काही संकल्पना उभी करतो, त्यातून आपल्याला ज्या भावभावना जाणवतात त्या भावभावना आपल्या शरीरावरती उमटतात. तो आहे मनोमय कोश. याच्यानंतर जो येतो तो म्हणजे विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे अव्याहतपणे चालू असलेली आपली विचारांची गिरणी. सतत 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 डोक्यात काही ना काहीतरी विचार हे येतच असतात, आणि त्यामुळे ह्या विचारांचा जो एक आपल्या शरीरामध्ये उठणाऱ्या ज्या काही लाटा आहेत त्या दुसऱ्या तिसऱ्या काही नसून विज्ञानमय कोश आहे. त्याच्याच बरोबरीने आपण असं म्हणतो की आपले आयुष्य जगण्याचे काही एक आराखडे ठरलेले असतात, काही एक पक्के विश्वास आपण बांधलेले असतात. जिस रंग का चष्मा उस रंग की दुनिया आपण म्हणतो ना, त्याप्रमाणे आपण जे काही ठरवलेले आराखडे असतात ते सुद्धा या विज्ञानमय कोशाचाच भाग असतात. आणि त्याच्यानंतर पाचवा जो येतो तो म्हणजे आनंदमय कोश, ज्याचा आपण कधी फारसा विचारच करत नाही. असं काही आपल्या आयुष्यात असेल असं आपण विचार करत नाही, पण आत्ता इथे या क्षणी तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. कदाचित सायन्सेसनी तुम्ही एक्सपेरिमेंट करून तुम्हाला ते सिद्ध करता येणार नाही, पण अनुभवातून तुम्हाला ते जाणवेल. आत्ता सगळं तुम्ही जर का सोडलं आणि तुम्ही जर का विचार केलात की कशीही परिस्थिती असेल तरी माझ्या आतमध्ये एक जो आनंदाचा झरा आहे, जो एक शक्तीचा साठा आहे, जो कदाचित संपूर्ण विश्वामध्ये सुद्धा तोच आहे. कारण अख्खं विश्व अव्याहतपणे चालतंय. ते अख्खं विश्व अव्याहतपणे चालण्याच्यासाठी त्याच्यामागे एक शक्ती आहे, त्याच्यामागे एक आनंदाचा झरा आहे, आणि तो तुमच्या आयुष्यामध्ये आहे. आणि तो दुसरा काही नसून आनंदमय कोश आहे. ती जी शक्ती तुमच्या मध्ये आहे त्या शक्तीच्या बाजूनी जो काही तुमच्या शरीराचं आवरण आहे तो दुसरं तिसरं काही नसून आनंदमय कोश आहे. म्हणजे आता बघा, आपण असं म्हटलं की परिवर्तनासाठी आपण आपलं जे काही साधन आहे त्या साधनाला आपण रोज धार लावणार किंवा त्याची क्षमता रोज वाढवणार. तर आता ते साधन नक्की काय आहे हे आपण इतका समजून घेतलं की हे आपलं शरीर 5 कोशांचं बनलेलं आहे, आणि ह्या 5 कोशांची काळजी घेणं, या 5 कोशांची क्षमता कशी वाढवता येईल हे बघणं हे परिवर्तनासाठी फार गरजेचं आहे महाराजा. मग आता आपण बघूया की काय काय केलं पाहिजे या 5 कोशांची काळजी घेण्यासाठी. सगळ्यात पहिले अन्नमय कोश. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जर का तुमचं शरीर तुम्हाला सुदृढ ठेवायचं असेल, त्याच्यामध्ये असलेलं ध्येय काय आहे? सुदृढ शरीर. मग ते जर का सुदृढ ठेवायचं असेल तर तुम्हाला सकस आहार घेतला पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे, काही आरोग्यदायी सवयी अंगामध्ये बाणवून घेतल्या पाहिजेत. मग आता सकस आहार, नियमित व्यायाम याच्या बाबतीत तर तुम्हाला माहिती आहेच, पण आता आरोग्यदायी सवयी कुठल्या? अगदी साध्या साध्या सवयी असतात, जसं की रोज दात घासणं, नेहमी हात धुणं. मला वाटतं आजच्या काळात हात धुण्याचं महत्त्व आपल्याला फारच कळलेलं आहे. त्या कोविड-19मुळे आता आपण प्रत्येकजण एकमेकांना हात धुवायची आठवण करून देतोय. त्याच्यामुळे कितीतरी जंतूंपासून आपला बचाव होऊ शकतो. या आरोग्यदायी सवयी लक्षात ठेवणं आणि लक्षपूर्वक करणं हे आपल्या सुदृढ शरीरासाठी खूप आवश्यक असतं. हे सगळं करताना आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे? तर सजग साक्षी भाव. शरीराकडे आपण जेव्हा लक्ष देतो, आपण बरेच वेळा लक्ष देतच नाही. आपण कधी आपल्या शरीराच्या बाबतीमध्ये एक काय म्हणतो आपल्याला आभाराचा भाव ठेवतच नाही. तो ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या शरीराचं जे काही चलनवलन होत असतं त्यातनं आपल्याला अनेक गोष्टी करता येण्यासारख्या असतात. आणि त्यामुळे महाराजा सजग साक्षीभावाने ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर आपण जी काही आपल्या शरीराची काळजी घेणार आहोत ती अतिशय छानरित्या घेतली जाते. दुसरा जो आहे प्राणमय कोश. या प्राणमय कोशांसाठी सूक्ष्म आहारातले जे घटक असतात, म्हणजे आपण जीवनसत्व, खनिज ही जी म्हणतो, त्याचं आहारामध्ये सेवन असणं हे खूप गरजेचं ठरतं. जेव्हा व्यक्ती आजारी पडते तेव्हा लोक म्हणतात की विटॅमिनचा सप्लाय, मिनरलचा सप्लाय हा जर का व्यवस्थित असेल तर तुम्ही आजारातून खूप चांगल्यारीत्या उठू शकता. कारण तुमच्या या ज्या सगळ्या सिस्टीम्स आहेत त्या प्राणमय कोश जी ऊर्जा आहे त्याच्यासाठी हे सूक्ष्म आहारातले घटक खूप महत्त्वाचे ठरतात. त्याच्याच बरोबर अगदी ज्येष्ठ आहेत त्यांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की तुम्हाला फार मोठा व्यायाम करता येत नसेल तरी ताणाचे व्यायाम जे आहेत ते आणि श्वसनाचे जे व्यायाम आहेत ते जरी तुम्ही जर नियमितपणे करत राहिलात तर तुमच्या ज्या शारीरिक संस्था आहेत त्या व्यवस्थितरित्या काम करत राहतील. कारण चयापचय संस्थेमधनं आपली ऊर्जा निर्माण होत असते आणि ह्या चयापचयासाठी ऑक्सिजनचा सप्लाय, प्राणवायूचा सप्लाय, प्राणवायूचा पुरवठा, प्राणवायू म्हणतो आपण बघा, हा प्राणमय कोश आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी प्राणवायूचा पुरवठा व्यवस्थित होणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपले श्वसनाचे जे प्रकार आहेत जे आपल्या योगिक याच्यामध्ये सांगितलेले आहेत ते खूप महत्त्वाचे ठरतात.
हे सगळं ही सजग साक्षी भावाने आपण जर का करत राहिलो तर प्राणमय कोशाची सुद्धा क्षमता वाढवणं हे सहज आपल्याला शक्य आहे. तिसरा जो कोश आपण बघितला मनोमय कोश. आता मनोमय कोशांमध्ये काय येतं, सगळ्या भावभावना, मूड्स, आपल्या आवडी निवडी, तर ह्या सगळ्याला जर का आपल्याला आपल्या ताब्यामध्ये ठेवायचं असेल किंवा त्याचा आपल्याला चांगल्या रीतीने वापर करून घ्यायचा असेल तर आपल्या भावनिक बुद्धिमत्ता जी आहे ती चांगली असणं गरजेची आहे. आता कशी वाढवायची ही भावनिक बुद्धिमत्ता? आपण बरेच वेळा म्हणतो नाही मला राग येतो, मला भीती वाटते, हे सगळं ॲटोमॅटिकली आपल्याला होत असतं असं आपण धरून चालतो. मग कुठेतरी ह्यावरती आपण जर का लक्ष द्यायला सुरुवात केली की मला राग येतो म्हणजे नक्की काय होतं बरं, हे जर का आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला, त्याला देखील सजग साक्षीभावाने आपण सामोरं गेलो तर आपला भावनिक बुद्ध्यांक हा वाढल्याशिवाय राहणार नाही. हे जर का आपल्याला करणं जमत नसेल तर तुम्ही सायकॉलॉजिस्टकडे जाऊ शकता, तुम्ही कोचिंगकडे, लाईफ कोचकडे जाऊ शकता की ज्या योगे तुम्ही तुमचा भावनिक बुद्ध्यांक वाढवायला मदत कराल, म्हणजेच तुमच्या मनोमय कोशाला तुम्ही धार लावाल. चौथा जो कोश आपण बघितला तो म्हणजे विज्ञानमय कोश. आता विज्ञानमय कोशामध्ये वास्तविकतेचं दर्शन आणि वास्तविकतेमध्ये राहणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. आपण एखाद्या परिस्थितीकडे बघतो ते एका विशिष्ट दृष्टिकोनातूनच बघतो, कारण आपला जसं काही विचार करायची एक पद्धती आपण ठरवलेली आहे त्याच पद्धतीने आपण त्याच्याकडे बघत असतो. मग जर का आपल्याला वास्तविकता पूर्णपणे समजून घ्यायची असेल तर आपल्याला एक संपूर्ण असा दृष्टिकोन त्या परिस्थितीचा आला पाहिजे. मग तसं संपूर्ण दृष्टिकोन येण्यासाठी एखाद्या परिस्थितीचं काय करायला पाहिजे, आपण बरेच वेळा करत नाही, ते म्हणजे मनन आणि चिंतन करायला पाहिजे. मनन चिंतन करण्याची सवय ठेवणं, त्याच्यासाठी आपल्याला सजग साक्षीभाव, कथन दृष्टिकोन, आणि हे जर का एकट्याने जमत नसेल तर परत मी म्हटलं तसं एखाद्या लाईफ कोचची किंवा काउन्सिलरची मदत घेणं हे खूप गरजेचं ठरतं. हे जेव्हा आपण करू तेव्हा आपला विज्ञानमय कोश हा व्यवस्थितरित्या आपल्याला मदत करायला सज्ज झालेला दिसून येतो. तुम्ही नियमितपणे ध्यान देखील करू शकता की ज्याचा देखील तुम्हाला विज्ञानमय कोशामध्ये वास्तविकतेचं खऱ्या अर्थाने दर्शन घडवायला उपयोग होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर पाचवा आहे आनंदमय कोश. आनंदमय कोशासाठी अलिप्ततेची सवय. तुम्ही म्हणाल चित्रा काय म्हणतेस, अलिप्ततेने असं कुठलं काय साध्य होणार आहे? पण तुम्ही लक्षात घ्या, आतापर्यंत आपण बघत आलोय की तुम्ही जेव्हा तुमच्यापासून जरा दूर होऊन तुमच्या आयुष्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला येणारं जे काही शहाणपण आहे ते खूप चांगलं असतं, कारण तुम्ही त्या एका वैश्विक ऊर्जेच्या संपर्कामध्ये तेव्हा येता. या चारही कोशांपासून दूर जाऊन तुम्ही त्या वैश्विक ऊर्जेच्या संपर्कात येऊन जेव्हा विचार करायला लागता तेव्हा तुमच्या आयुष्याला येणारं एक जे वळण आहे किंवा एक जे मिळणारी शक्ती आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर असते. मग ह्याची सवय लागण्यासाठी परत सजग साक्षीभाव किंवा काही आपल्या धर्मामध्ये सांगितलेल्या चालीरीती ज्या आहेत त्याचा वापर करणं. प्रत्येक धर्मामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या आपल्या एकंदर शरीराला, आपल्या एकंदर मनाला उपयोगी ठरणाऱ्या असतील. त्या रीतीने आपण जेव्हा करतो तेव्हा आपण आनंदमय कोशाची क्षमता वाढवत जातो. आता तुम्हाला कळलं की ह्या पाची कोशांची क्षमता कशी वाढवायची महाराजा. मग तुम्ही म्हणाल की हां, हे करणं तर सोपं आहे, पण त्याच वेळेला कदाचित तुमचं दुसरं मन तुम्हाला म्हणेल नाही याच्यासाठी केवढा वेळ लागेल. आता इथे गंमत बघा कशी होते. याच्यामधला विसंवाद जो आहे ना तोच आपल्याला बरेच वेळा आपल्या इन्स्ट्रुमेंटला धार लावायला किंवा आपल्या ह्या पाची कोशांची क्षमता वाढवण्यापासून रोखणारा ठरतो. एकीकडे तुम्हाला महत्त्व पटतंय की हे सगळं करणं गरजेचं आहे आणि मी जे बोलतेय ते बरोबर आहे, आणि हे असूनही दुसऱ्या क्षणी तुमच्या मनात विचार येतो की आत्ता तर ठीक आहे, आत्ता ह्या सगळ्यामुळे आपण घरात बसलोय तर कदाचित या गोष्टी करू, पण रोजचं जीवन सुरू झाल्यावर या सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे का? या सगळ्याला किती वेळ लागणार? जास्तीत जास्त 1 नाही तर 1.5 तास तो कुठेतरी आपल्या दिनचर्येमध्ये आपल्याला काढायला लागेल. एकीकडे आपण म्हणतो की आपल्याला अब्राहम लिंकनचं म्हणणं मान्य आहे की कुठेतरी 6 तास जर का काम करायचं असेल तर 4 तास तुम्हाला तुमच्या इन्स्ट्रुमेंटला धार लावली पाहिजे, म्हणजे परिवर्तनासाठी तुम्ही जे साधन वापरणार आहात ते व्यवस्थित आहे की नाही हे बघायला पाहिजे. मग जर का शरीर म्हणजे पंचकोश हे आपण समजून घेतलेलं आहे तर ह्या पंचकोशांची क्षमता वाढवण्यासाठी ज्या गोष्टी करण्याचं गरजेचं आहे ते नक्कीच गरजेचं आहे. ते आपण जर का केलं नाही तर आपण रडतच बसणार आहोत. आपण बरेच वेळा असं म्हणतो की हां हे सगळं करायचं आहे, पण तो पण आपल्या आयुष्यातनं कधी सुटणारच नाही. त्यामुळे हे देण्यासाठी आता काय करता येईल, हा जो विसंवाद आहे पंचकोशांमधला तो विसंवाद आपल्याला कसा थांबवता येईल, त्याच्यासाठी आपल्याला जर काही फुटपट्टी मिळाली प्रत्येक पंचकोशांचं आपला एकंदर प्रगती कशी होते हे बघण्याची, तर ती फुटपट्टी काय असेल? सगळ्यात पहिली फुटपट्टी असेल ती म्हणजे आपल्या अन्नमय कोशासाठी, ती म्हणजे आपल्या आरोग्याची स्थिरता. बाहेरचे ऋतू काहीही बदलू देत, ऋतू कुठलाही असू दे, तुमचं आरोग्य हे स्थिर आहे.
म्हणजेच ऋतुमानानुसार तुमच्या शरीराची काळजी घेण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत त्या तुम्ही करत जाता. तुमची एकंदर इम्युन सिस्टीम चांगली ठेवण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या तुम्ही करत जाता, तर तुमचं आरोग्य हे स्थिर राहील. त्यामुळे स्थिरता ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरते. प्राणमय कोशासाठी तुमची ऊर्जा, ऊर्जित राहणं, उत्साही राहणं ही तुमच्या प्राणमय कोश व्यवस्थित चाललाय की नाही हे बघण्यासाठीची मोजमापाची पट्टी असू शकते. रोज सकाळी उठल्यावरती तुम्हाला जर का फ्रेश वाटत असेल, उत्साही वाटत असेल, तर तुमच्या सगळ्या शारीरिक संस्था या खूप छानरित्या काम करत आहेत. त्या जर का करत नाहीयेत तर कुठेतरी या पंचकोशांमध्ये विसंवाद आहे हे आपण समजून जायला काहीच प्रश्न नाही. तिसरा जो आहे तो मनोमय कोश. मनोमय कोशामध्ये आपल्याला एकंदर जी समज आपली आहे ती जितकी स्पष्ट असेल, जितकी स्पष्टता असेल, तितका आपल्या मनामध्ये गोंधळ कमी असतो. आणि जितका गोंधळ कमी असतो तितका आपल्याला भावभावना आपल्या एकत्रितरित्या बांधून ठेवणं आणि त्याला चांगल्या रीतीने कामासाठी उपयोगात आणणं शक्य होतं. त्यामुळे आपल्याला मनोमय कोश व्यवस्थित काम करतोय की नाही, त्याचं आपलं शार्पनिंग किंवा क्षमता वाढवतोय की नाही, याच्यासाठीची येणारी जी मोजपट्टी आहे ती म्हणजे स्पष्टता. आणि त्याच्यानंतर विज्ञानमय कोशासाठी शहाणपण, जाणतेपण आपल्या मनामध्ये किती आले. आपण असं म्हणतो की जितके पावसाळे जास्त बघतो तितका माणूस शहाणा होतो. असं का म्हटलं आपण? कारण तेवढा तो अनुभव वाढतो, तेवढी त्याची सर्वंकषरित्या त्या गोष्टीकडे बघायची क्षमता वाढते. म्हणजे पावसाळेच बघणं गरजेचं आहे असं नाही, एकंदरीतच एखाद्या गोष्टीचा सर्वंकषरित्या विचार करणं आणि फक्त आपल्याच दृष्टिकोनातनं न विचार करणं ही सवय जेव्हा आपल्याला लागत जाते तेव्हा आपल्या मनामध्ये शहाणपण यायला लागतं. आणि त्यामुळे विज्ञानमय कोशाचं आपण जर का काळजी घेतोय, त्याची क्षमता आपण वाढवतोय की नाही हे बघण्यासाठी आपण विचार केला पाहिजे की माझं शहाणपण किती वाढत जातंय, माझं जाणतेपण किती वाढत जातंय. आणि पाचवा आपण जो कोश म्हटलं तो म्हणजे आनंदमय कोश. त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो परमानंद किंवा चिन्मयानंद, सच्चित आनंद या ज्या गोष्टी म्हणतोय ते आपल्याला आयुष्यात किती वाटतात. बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी तो आनंदाचा झरा आपल्या मनामध्ये आहे की नाही, त्या परमानंदाचा अनुभव आपण आयुष्यात कधीतरी, दिवसभरात कधीतरी घेतोय की नाही, तो जर का आपण घेत असू तर हे पाचही कोश हे अतिशय चांगल्यारीत्या तयार आहेत. त्यांची क्षमता ही आपण वाढवलेली आहे आणि मग आपण परिवर्तनासाठी खूप सहजतेने मार्गक्रमणा करू शकतो. हे करण्यासाठी अजून एक विसंवाद आपल्याला दूर करायला लागेल. तो म्हणजे आपण असं म्हणतो आपल्याला आयुष्यामध्ये शांतता पण हवी आणि प्रगती पण हवी. बरोबर आहे, दोन्ही गोष्टी गरजेच्याच आहेत. पण त्याच्यामध्ये प्रश्न असा येतो की या दोन्हीमध्ये आपण विसंवाद निर्माण होतो. आपण असं म्हणतो शांत, कुठलाही ताणतणाव नसणारं असं आयुष्य जर का आपण जगत राहिलो तो प्रगती कशी होणार? कारण आपल्या डोक्यात कुठेतरी असतं की माणसाची प्रगती जेव्हा होते तेव्हा त्याला धावपळ करावी लागते, त्याला थोडेसे तरी ताण घ्यायला लागतात, याच्याशिवाय प्रगती होणं शक्यच नाहीये. म्हणजे आपण या दोन्ही गोष्टी दोन टोकांवर ठेवून येतो. शांतता हवी असेल तर प्रगती होणार नाही, प्रगती हवी असेल तर तुला शांततेला मुकावं लागेल. मग ह्या दोन्ही गोष्टींनी बोलण्यापेक्षा आपण आपल्या विज्ञानमय कोशामध्ये जर का आपण म्हटलं की शांतता अधिक प्रगती मिळून समृद्धी, आणि त्यामुळे मला समृद्धी हवी. समृद्धीमध्ये काय होतं, प्रगतीमुळे तुम्हाला मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा तुम्ही शांतपणे अनुभवही घेऊ शकता आणि तो अनुभव घेतल्यामुळे तुमचं शहाणपण वाढत जातं. तुमचं शहाणपण वाढत गेल्यामुळे तुम्हाला परत पुढे कशी प्रगती करायची याचे धागेदोरे मिळत जातात. आणि म्हणून शांतता आणि प्रगती हे जेव्हा एकमेकांना पूरकरित्या काम करायला लागतील ना तेव्हा समृद्धीचा मार्ग खुला झालेला तुम्हाला दिसून येईल. आणि मला वाटतं तुम्हाला आयुष्यात परिवर्तन घडवायचं म्हणजे समृद्ध आयुष्यच जगायचंय. आणि त्यामुळे हे कुठेतरी लक्षात घेणं की हे दोन्ही बाजूबाजूला नाहीये, तर दोन्हींनी एकत्रितरित्या येऊन काम करायला पाहिजे. हे एकत्रितरित्या केव्हा काम करू शकेल, जेव्हा तुमचं साधन जे आहे, तुमच्या पंचकोशांनी बनलेलं शरीर जे आहे ते साधन, तुमची साधना म्हणजे काय की ह्या साधनाची शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही केलेली जी आराधना आहे ती आराधना, आणि जे साध्य आहे, साध्य काय आहे तर परिवर्तन आयुष्यामध्ये घडवणं. या तिन्हामध्ये जेव्हा एकतानता साधली जाईल तेव्हा परिवर्तन होणं हे सहज शक्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. किंबहुना आत्तापर्यंत ते तुम्हाला जाणवलं असेल. आणि ह्या जाणीवेवर आधारित आपण काम करूया. हे काम करण्यासाठी तुम्हाला काहीही मदत लागली, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक आधार जर का हवासा वाटला तर मी तुमच्याबरोबर ती मार्गक्रमणा करायला तयार आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या स्क्रीनवर माझा जो ईमेल दिसतोय cnkelkar75@gmail.com याच्यावरती तुम्ही मला ईमेल पाठवून माझ्याशी संपर्क साधू शकता. आणि हे सगळं माझं बोलणं तुम्ही शांतपणे लक्ष देऊन ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूच.